आता आपण बघतोय की कसं बनवायचं. आता तुमच्या प्रॉम्प्टनं तुम्ही प्रॉम्प्ट टू इमेज बनवणार. समजा तुम्ही बाबा तुमच्या व्हिडिओला समजा बाबा तुम्ही 70 ते 80 इमेज किंवा 1000 बनवा, काय अडचण नाही. प्रोसेस एकच आहे, सिम्पल आहे, सरळ आहे. तर सर्वप्रथम एक ॲप आहे मेटा AI. ह्या मेटा AIमध्ये जायचं. मेटा AIमध्ये गेल्यानंतर थिंकिंग किंवा इन्स्टंट कोणतं पण करू शकता. मी करतो थिंकिंग यूज, त्यामुळे तुम्ही पण थिंकिंग. जर काय प्रॉब्लेम आला, जर थिंकिंगला नाही झालं तर इन्स्टंट. शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, पण कोणी पण वापरू शकता. आता हे तर उठलेलं का ना, ॲनिमेट माय फोटो हे घ्यायचं. क्लिक केलं मग जो फोटो करायचा तुम्हाला त्याच्यावर सिलेक्ट करायचा, फोटो ॲनिमेट करायचा, तो डन करायचा. ओके. हे नंतर काय करायचं, हे ॲनिमेट माय फोटो हे कॉपी करायचं. कॉपी केलं नंतर हे जर काम चालू राहील, मग तुमचं काय काम आहे, घ्यायचं सिलेक्ट इमेजेस करायचं. कुठलं पाहिजे, हे पाहिजे, ॲड करायचा, ॲनिमेशन सेंड करायचं. हे आता माझं वायफाय जरासं स्लो आहे. झालं, माझं वरचं तयार होते बघा, ॲनिमेट होते वरचं. हे झालं की लगेच इथून सेंड करून टाकायचं. आता इथं इथं स्क्वेअर कलरचं निळं बटन आहे बघा, इथं आता सेंड म्हणून येईल बघा, सेंड करायचं. असं तुम्ही क्विक वरचं चालू असतं सेंड. आता हे बघा वरचं का, हे बघा व्हिडिओ का. आता हे थंबनेल आहे, त्यामुळे आज झालं आहे. तुमच्या ज्यावेळी एखादा सीन असेल, त्या सीनचा इमेज तयार होईल का नाही, त्यावेळी मग ते त्या सीनलानुसार ॲनालाइज करून हे बनवणार व्हिडिओ. तुम्ही माझे व्हिडिओ बघा, सेम माझ्यासारखं झालं. हे असं बनवायचं. ह्याच पेजला सेंड करायचं, बनवायचं सेंड करायचं. असं सिलेक्ट करायचं, सेंड करायचं. झालं. असं समजा बाबा तुमचे 100 आहेत, तुम्ही 100 फोटो सेंड केले इथं. ओके. पुन्हा यायचं बॅक आला, बॅकला इथं यायचं मीडियामध्ये. ह्या मीडियामध्ये आला, इथं यायचं क्रिएशनमध्ये. आता इथं माझे आधी पण काय तयार केलेले आहेत व्हिडिओ. तर आता तुम्हाला दाखवतो की हे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे. तर सर्वप्रथम कोणता पण व्हिडिओ आता माझे आता हे व्हिडिओ बघा आता हे इमेज टू व्हिडिओ केलेच, म्हणजे ज्याप्रमाणे सीन आहे त्याप्रमाणे तो व्हिडिओ बनवतो मॅचिंग. जर असं नाही की चालताना दिसतो आणि मध्ये उड्या मार ढगात जा, असं काय होत नाही. ओके, समजलं का. ओके. आता सिम्पल आहे, बॅक या. सिम्पल काय व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, सिलेक्ट करायचं, शेअर करायचं. इथं शेअर टू सगळ्यात लास्ट ऑप्शन. सेव्ह नाही करायचं, सेव्ह केलं की त्याच्यावर हे येतं, वॉटरमार्क येतं. शेअर टू करायचं आणि मी एक ॲपची PDF पाठवेन तुम्हाला, ऑल व्हिडिओ डाउनलोडर म्हणून आहे काय, त्याला सेंड करायचं आणि इथून डायरेक्ट डाउनलोड मारायचं. अगदी प्रोसेस स्लो आहे. हे पहिल्यांदा असं होतं, प्ले करा म्हणतं पहिल्यांदा, नंतर काय म्हणत नाही. ओके, डाउनलोड केलं, झालं. लगेच बॅग यायचं, दुसरा करायचं आहे. हे सिलेक्ट केला, हे केलं आपण. म्हणून आता शेव करायचं आहे, शेअर टू ऑप्शन 1 नंबर आले बघा, शेअर टू ऑल डाउनलोड लगेच डाउनलोड. समजलं, एकदम सिंपल प्रोसेस आहे.